नमस्कार. सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. आपण पॉलिनॉमियलचे काही व्हिडिओ मागच्या महिन्यात 4 व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपण पॉलिनॉमियल म्हणजे काय, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय असते आणि टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल याचाही अभ्यास केला आहे. तसेच पॉलिनॉमियलची ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन पाहून झालेली आहे. ते सगळे रिलेटेड व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की टाकेल, ते तुम्ही अवश्य पाहावेत, जेणेकरून तुम्हाला पॉलिनॉमियल्स म्हणजे काय हे समजण्यास मदत होईल. आज आपण डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल पाहणार आहोत. इयत्ता 8वीचा प्रकरण क्रमांक 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. आता मी थोडक्यात सांगते पॉलिनॉमियल म्हणजे काय. पॉलिनॉमियल इज अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन विच हॅव्हिंग अल्फा न्यूमेरिकल कॅरेक्टर्स. म्हणजे काय की याच्यामध्ये चल आणि सहगुणक हे दोघंही असतात. मध्ये बेरीज वजाबाकीचे चिन्हाने ते एकत्र जोडलेले असतात. जर एकच पद असेल तर त्याला एकपदी म्हणतात, 2 पद असेल तर द्विपदी म्हणतात, 3 पद असेल तर त्रिपदी म्हणतात आणि 3 पेक्षा जास्त पदे असेल तर त्याला बहुपदी असं म्हणतात. म्हणजे इफ देर इज ओनली वन टर्म देन इट इज कॉल्ड मोनोमियल. इफ देर आर 2 टर्म्स देन that term is called binomial. If there are 3 terms then that term is called trinomial. And more than three terms are called polynomial. बर, आता आपल्याला डिव्हिजन करायचंय. डिव्हिजन इज अ काइंड ऑफ मल्टिप्लिकेशन. जसं आपण गुणाकार करतो बघा, एक सोपं गणित घेऊयात आपण. 21m² डिवाइड बाय 7m. बरोबर. आता ही आपण मी उभ्या मांडणीने आणि आडव्या मांडणीने दोन्ही प्रकारे तुम्हाला गणित सोडून दाखवते. हे बघा, आता याच्यामध्ये काय होणार आहे, m वर्ग म्हणजे काय, 21 गुणिले m गुणिले m आणि हा 7 गुणिले m. तर ह्या m ला हा m कॅन्सल होणार. 7 1 7, 7 3 21. उत्तर आलं 3m. बरोबर. म्हणजे पूर्ण भाग गेलाय आणि उत्तर किती आलंय, 3m. आपण हीच मांडणी अशा पद्धतीने जरी केलं, 7m नी 21m वर्गला गुणायचं. म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय की 7च्या पाड्यात 21 किती नंबरला आहे, 3 नंबरला. इथं 3 लिहायचे. या m ला कितीने गुणल्यावर m चा वर्ग होणार आहे, तर m नी गुणल्यावर. म्हणजे 7 त्रिक 21 m वर्ग. बरोबर. आता पूर्ण भाग गेला आणि आपण वजाबाकी करतो. वजाबाकी करताना काय होतात, 21 मधून 21 गेले, राहिले 0. म्हणजे ही टर्म कॅन्सल झाली. क्वोशंट आला 3m आणि रिमाइंडर आली 0. बरोबर. आता हे सोपं गणित होतं त्यामुळे इझिली झालं. पण आता बघा आपण एक पुढचं गणित घेऊयात. गणित क्रमांक 9 घेऊयात. जरा मोठं पण आहे आणि करायला जरा मज्जा येणार आहे. सहा एक्सचा 5वा वजा 4 एक्सचा 4था अधिक 8 एक्सचा घन अधिक 2 एक्सचा वर्ग. आणि ह्या सगळ्यांना ह्या बहुपदीला आपल्याला मोनोमियल म्हणजे एक पदीने भागायचं आहे. 2x². बरोबर. आता बघा इथं घाताचा क्रमांक बघा, उतरता क्रमित 5 4 3 2 आणि उरलेल्याची आपल्याला काही गरज नाही. आता बघा इथे आपण काय करायचंय, 6x वर्ग वजा 4x चा 4था अधिक 8x चा घन अधिक 2x चा वर्ग. हे उतरत्या क्रमानेच आहे त्यामुळे आपल्याला वेगळं काही करायला लागणार नाही. आता काय करायचं, हे बघा इथं आपल्याला काय करायचंय, 6x च्या वर्गाला 2x च्या वर्गाने, इथे 5 आहे ना, 5वा घात आहे. ओके, 5व्या घाताला 2x च्या वर्गाने भागायचे. मग बघा बेत्रिक 6 आणि ह्या x वर्ग आणि यातले 3 गेले म्हणजे यातले 5 मधून 2 गेले. किंवा आपण एक्सपांडेड फॉर्म मध्ये जरी लिहिलं, 6 गुणिले x गुणिले x गुणिले x गुणिले x गुणिले x 5 वेळा आणि 2 गुणिले x गुणिले x. हा x हा x हा x हा x गेला म्हणजे x 3 वेळा राहिला म्हणजे x चा घन राहिला आणि बेत्रिक 6 म्हणजे 3x चा
घन राहिलं. हे आपण मागच्या बाजूला करायचं, गणितात हे कुठे लिहायची गरज नाही. मी तर किती आले 3x चा घन. बघा 2 3 जा 6 आले आणि एक्स क्यूब नी एक्स स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं किती आलं x⁵5. सबट्रॅक्शन करणार म्हणजे ही टर्म काय झाली कॅन्सल. वरून काय आले -4x4 x⁴ म्हणजे -4x चा चौथा घात आलेला आहे. आता बघा याला कितीने गुणू म्हणजे इथं -4 येतील. आपण उलट करून बघायचं. आपण काय करायचं की -4x च्या चौथ्याला 2x² नी भागायचं. म्हणजे आता मगासारखे आपण एक्सपांडेड फॉर्म मध्ये नाही लिहिले तरी तुम्हाला कळतील, पण तरी मी तुम्हाला समजण्याकरता हे सगळे एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहिते, म्हणजे लॉंग टर्म मध्ये लिहिते. बघा x² म्हणजे x मल्टिप्लाय बाय x, हा x हा x हा x हा x गेले. 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे राहिले किती -2x². म्हणजे इथं कोणती संख्या घ्यायला लागेल -2x चा दुसरा घात घ्यायला लागेल. म्हणजे -2 नी 2 ला गुणलं -4x आणि x² नी x ला गुणलं x चा चौथा. आता बघा वजाबाकी जेव्हा करतो तेव्हा चिन्ह बदलतो, मायनस मायनस प्लस होणार आहे. बघा इथं का नाही झालं, इथं प्लस मायनस मायनसच होणार होते, त्यामुळे आपण इथं लिहिलेलं नाहीये. ऍक्च्युली हा प्लस आहे, बदललेलं चिन्ह मायनस आहे, असं करू शकतो आपण. पण इथं ऑलरेडी मायनस जर असेल तर मायनसचा काय होतो प्लस, मग -4x चा चौथा आणि +4x चा चौथा ही पण टर्म काय झाली कॅन्सल, म्हणजे 0 झाली. वरून काय आले 8x³. आता बघा परत आपण मागासारखं करणार आहे. 8x³ ला 2x² नी डिवाइड करणार आहे. आता बघा मी एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहित नाही, डिरेक्टली सांगते. 2 1 जा 2 2 4 जा 8 हे 2 आणि यातले हे एकच राहिलं शिल्लक, म्हणजे किती राहिले 4x राहिले. म्हणजे इथे किती घेणार आपण 4x, 4 दुने 8 आणि x नी x च्या वर्गाला गुणलं x चा घन. आता हे अधिक होते आणि आपण वजाबाकी करणार आहे म्हणजे बदललेले चिन्ह वजाचं, हे परत ही पण क्रिया काय झाली लोप पावली. हे दोन्ही टर्म्स कॅन्सल झाले, 0 झाले. वरून आले 2x². आता बघा 2x² नी भागलं उत्तर किती येणार 1 येणार. म्हणजे इथं किती येणार +1. 1 नी याला गुणलं उत्तर आलं 2x². वजाबाकी करतोय आपण कॅन्सल होणार म्हणजे रिमाइंडर आली 0 आणि क्वोशंट आला 3x³ - 2x² + 4x + 1. तुम्हाला हे कळालं का की आपल्याला काय करायचंय, जरी इथं आपल्याला कशाने गुणायचं नाही कळालं तर काय करायचं डायरेक्ट डिवाइड करायचं. डिवाइड केल्यावर जे आन्सर येणार आहे ते आपलं वरती येणार आणि मग आपण त्याचे हे करायचं. आणि एक लक्षात घ्या की भागाकार करताना चिन्ह बदलतं, प्लस असेल तर मायनस होतं आणि मायनस असेल तर प्लस होतं, एवढंच लक्षात ठेवायचं आणि मग त्याच्यानुसार आपण हे गणित सोडवायचे. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. 10.1 तुम्हाला समजलं असेल. 10.2 मध्ये जे आहेत ते बायनोमियलचे आहेत, म्हणजे बायनोमियलनी ट्रायनोमियल किंवा पॉलिनोमियलला डिवाइड करायचं. त्यातलं आपण एक गणित घ्यायचं आज की नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं? बरं बघूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण बायनोमियलनी पॉलिनोमियलला डिवाइड करणार आहे. धन्यवाद.